सोलापूरच्या निसर्गप्रेमींना सापडलेल्या जागतिक दर्जाच्या रोम संस्कृतीचे बोरामणी येथील चक्रव्यूह आता नव्या चिंतेने चर्चेत आले आहे। कारण या चक्रव्यूहाला आता गुप्तधनाच्या अफवेने ग्रासले आहे। या जागतिक दर्जाच्या चक्रव्यूहाला भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे चक्रव्यूह म्हणून अभ्यासकांनी दर्जा दिला आहे। मात्र काही समाजकंटकांनी रात्रंदिवस या चक्रव्यूहाच्या आजूबाजूला खोदकामाला सुरुवात केली आहे। गुप्तधन मिळण्याच्या उद्देशाने काही भोंदू बाबा व इतर मंडळी या चक्रव्यूहाच्या आजूबाजूला आणि मध्यभागी खड्डा करत असल्याचे इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांनी माहिती दिली। तर आता जे नुकतंच आढळलेलं चक्रव्यूह आहे ते पाहण्यासाठी आम्ही तिथे गेलेलो होतो। अनेक लोकांनी आम्हालाही संपर्क करून सांगितला की चक्रव्यूह सध्या धोक्यात आहे। धोक्यात आहे म्हणजे नेमकं काय आहे हे आम्ही जेव्हा बघण्यासाठी गेलो तर त्या चक्रव्यूहाच्या मध्यभागी काही लोकांनी मोठा खड्डा काढलेला आहे आणि त्या परिसरातले स्थानिक लोकांनी आम्हाला असं सांगितलं की रात्रीच्या वेळेला इथे बुवाबाजी करणारे अनेक लोक फिरत आहेत। कदाचित त्या धनाच्या शोधासाठी फिरत असतील, परंतु असं काही नाही आहे। तर आपला हा प्राचीन ऐतिहासिक ठेवा आहे, ते जपणं सर्व लोकांचं आद्य कर्तव्य आहे। म्हणून जास्तीत जास्त लवकर त्याचं संवर्धन होणं हे पहिला गरजेचं आहे। जर अजून दुर्लक्ष झालं तर आता मध्यभागी खड्डा काढलेला आहे, कदाचित हे लोक मध्यभागी सापडलं नाही म्हणून त्या परिसरात अजून खड्डा काढण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही। म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की होईल तेवढ्या लवकर ह्या चक्रव्यूहाचं संवर्धन झालंच पाहिजे। रात्रीच्या वेळी या भागात येऊन अनेक लोक खड्डा खोदून तिथे काही मिळते का हे पाहत असल्याचे अनेक ग्रामस्थांना पाहायला मिळाले आहे। तर काही ग्रामस्थांनी या चक्रव्यूहाच्या बाबतीत समजल्यापासून अनेक लोक लांबून पाहायला येतात आणि जाता जाता काहीतरी उपद्रव करून जातात, अशी ही माहिती अणवेकर यांच्याकडे दिली आहे।